अक्षरशः महाराजांना वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदगे साहेब परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र नमन करून आजच्या या मीटिंग करता उपस्थित माझे मित्र आमदार सुभाष भोईर साहेब, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, कल्याण शिवसेना उपतालुका प्रमुख सुखदेव पाटील, कल्याण उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालंडे, प्रशांत काळे, त्याचप्रमाणे शिवसेना बंजारा समाज संघटक सुधीर राठोड, सुभाष राठोड, छायाताई राठोड, जनाबाई राठोड, मीनाताई राठोड, प्रेम चव्हाण, इतर सर्वच मान्यवर उपस्थित बंधू भगिनींनो, सुधीर राठोड यांचा पत्रकारितेच्या माध्यमातून संपर्क आला आणि समाजाबद्दल असलेली तळमळ पाहता एकमेकांशी जोडत गेलो आणि हा सर्व समाज आहे सुधीर राठोड यांच्या माध्यमातून आणि पूर्वीपासूनच समाज शिवसेनेबरोबर आहे, परंतु एक संघ नाही, एकीने नाही आणि त्याकरता शिवसेनेच्या माध्यमातून सुधीर राठोड यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली। एकावर कोणावर तरी जबाबदारी सोपवावी लागते, कारण सर्वच प्रमुख होऊ शकत नाही। त्याप्रमाणे त्यांच्या माध्यमातून काम सुरू आहे, चांगल्या प्रकारचं काम सुरू आहे। गेले खरं म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुधीर राठोड वारंवार सांगत होते की समाजाच्या मीटिंग मेळावे विविध शहरामध्ये घ्यायचे आहेत, परंतु युती आहे नाही, नंतर निवडणुकीच्या पूर्वी असलेली शिंदे साहेबांची धावपळ आणि या माध्यमातून त्यांनी जे अपेक्षित केलं होतं 15 दिवसापूर्वी काम सुरू करायचं आणि पाऊसही जोरात होता, ते होऊ शकलं नाही। परंतु आज त्यांच्याच आग्रहाखातर आपण येथे सगळे एकत्र जमलेले आहात। शिंदे साहेब खरं म्हणजे या कार्यक्रमाला येणार होते, परंतु आचारसंहिता तर सुरू झालेलीच आहे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मीटिंग वारंवार सुरू आहे, त्यामुळे ते आज येथे येऊ शकलेले नाहीत। ज्या वेळेला या मंदिराच्या जागेचा प्रश्न उपस्थित झाला, 30 वर्षापूर्वी जरी आपल्याला जागा मिळाली असली तरी जागेच्या बाबतीमध्ये तिचं संरक्षण किंवा सुधारणा व्हायला पाहिजे ती झाली नव्हती आणि ज्या काही अडीअडचणी होत्या त्या बाबतीमध्ये सुधीर राठोड यांनी लक्षात आणून दिल्यानंतर आणि पूर्वीपासून आमदार सुभाष भोईर या मंदिराशी आणि समाजाशी एकरूप असल्याने आणि या जागेचा जेव्हा प्रश्न उपस्थित झाला तर त्याला चांगल्या प्रकारचं स्वरूप देण्याच्या दृष्टीने सुभाष भोईर साहेबांनी पुढाकार घेतला आणि आपण सगळे म्हणजे शेट झाल्यानंतर मी पण पहिल्यांदाच आलोय, माझ्याप्रमाणे जे आले असतील त्यांनी पाहिलं असेल की या ठिकाणी किती चांगल्या प्रकारे सुधारणा झालेली आहे। त्याचं कारण असं की सुभाष भोईर साहेब आणि स्वप्नील यांच्या सहकार्याने येथे सुधारणा चांगल्या प्रकारची झालेली आहे। ही सुधारणा झाली म्हणजे खूप काही झालं असं आम्ही मानत नाही, अजून खूप चांगल्या सुधारणा करायच्या आहेत। त्या सेवाला महाराजांच्या आशीर्वादाने नक्कीच होतील याची मला खात्री आहे। मंदिराच्या बाबतीमध्ये त्यांचं पावित्र्य राखणं ही आवश्यक आहे आणि जे पारंपरिक आपले उत्सव आहेत तेही आपण येथे नियमित करत असतात। नेहमीच आमचं सगळ्यांचं सुभाष भोईर साहेबांचं आपल्याला सहकार्य राहीलच, परंतु आपण सगळे एकीने राहणं आवश्यक आहे। पालघर विभागाच्या बाबतीत जर पाहिलं तर पालघरला एक लोकसभेची पोटनिवडणूक, एक नगरपालिकेची निवडणूक आणि पुन्हा लोकसभेची निवडणूक, अशा 3 लोकसभांच्या निवडणुकांमध्ये आपल्या समाजाने
पालघरमध्ये मतदान चांगल्या प्रकारे केलं, चांगल्या प्रकारे मीटिंग घेतल्या आणि जो शिवसेनेला विजय मिळाला त्यामध्ये निश्चितच आपला त्यामध्ये वाटा आहे याची मला खात्री आहे. असंच आपण या निवडणुकीच्या कालावधीमध्ये ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या पाठीशी उभं राहावं. आपल्याला नेहमीच सहकार्य करणारे सुभाष भोईर साहेब यांच्या विभागामध्ये डोंबिवली ग्रामीण या सर्वच परिसरामध्ये जो आपला समाज आहे तो समाज एकसंघ सुभाष भोईर साहेबांच्या मागे निश्चितपणे राहील याची मला खात्री आहे आणि त्याप्रमाणे आपण काम करावं. निवडणुकीच्या धामधुमीमध्ये प्रत्येकाला निरोप देता येत नाही, प्रत्येकाला सांगता येत नाही, परंतु आजच आपण ठरवलं पाहिजे की आपल्याला प्रामाणिकपणे सगळ्यांचं काम करायचंय. दुसरं एक असं की आपला समाज जर एकसंघ असेल तर निश्चितपणे आपली कामं प्रगती लवकर होऊ शकते आणि त्याकरता आपण एकत्र राहणं आवश्यक आहे. शिवसेनेच्या माध्यमातून आपल्याला जे आता महसूल राज्यमंत्रीपद आहे तर निश्चितपणे पुढच्या वेळेला कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याच्या दृष्टीने आपण सर्व शिवसेनेबरोबर एकसंघ राहणं अत्यंत आवश्यक आहे आणि मला खात्री आहे की आताची काही जी शिवसेनेबरोबर आपली वाटचाल चालू आहे त्याप्रमाणे निश्चितच आपण त्याप्रमाणे काम कराल, सहकार्य कराल आणि आपली स्वतःची प्रगती करून घ्याल अशी मला खात्री आहे. आजच्या प्रसंगी आपण येथे सर्व मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित झाला आणि या विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी जी आता सुरू होणार आहे त्याची सुरुवात आपल्यापासून आजपासून झालेली आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने शिवसेनेला आणि सुभाष भोईर साहेबांना निश्चितपणे आणि ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार असतील त्यांना आपण सहकार्य करून विजयी कराल आणि पालघर प्रमाणे विजयी मिळवून देण्याची आशा बाळगतो आणि तुमचं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवालाल. तन भरेर न्यूज अपडेट सारू सब्सक्राइब बटन और बेल आइकॉन प्रेस करो. रोजाना न्यूज अपडेट के लिए सब्सक्राइब बटन और बेल आइकॉन प्रेस करें.